आला पाडी सदवासनेची. काही ज्ञानेश्वरीमध्ये पाडी असा शब्द आहे, काही ज्ञानेश्वरीमध्ये पहाडी अशा प्रकारचा शब्द आहे बरं का. चुकवून आला पहाडी सदवासनेच्या, म्हणजे जंगलामधून बाहेर आलं ना, पठार अवस्था असते किंवा पहाड असते, त्या पहाडाला आला, टेकडाला. आता जंगल संपलं बरं का, पहाडाला पठाराला आला. आता श्वास मोकळा सोडतो, आता काही भीती नाही आहे. पण जोपर्यंत चुकवण्यात शहाणपणे, काम क्रोधांना जर नाही चुकवलं ना, हे मातीच करतात. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव. काल आपण ओव्या ऐकला, जेने सत्याचा भोगसा काढिला, हे रजाचे किर झाले परी तमासी पडियंते भले. किंवा ही संतोषवन खांडिले, ही धैर्यदुर्ग पाडिले, ही आनंदरोप सांडिले उपडून या. हे काय साधेत का महाराज? हे सगळे असणारे काम क्रोधादी विकार तुम्हाला त्रस्त करत असतात. तुम्ही त्यांच्या नादीस लागू नका ना. एखादा जर मूर्ख असला ना, तर त्याच्या नादी न लागलेलं बरं. आपण त्याला दुरून वंदायचं आणि बाजूला चालायचं. हे माऊलीनं सांगितलं. चुकवून आला पाडी, त्याच्याबरोबर तंडत नाही बसायचं. चुकवून आला पाडी सदवासनेच्या. कोणत्या? सदवासनेच्या. आणि मग पुढची ओळी तर एवढी महाराज आनंद, म्हणजे गोड आणि एवढी सुंदर आहे. मग साधू संगे सुभटा, मग साधू संगे सुभटा. बघा, साधूची संगती. माऊलीने हरिपाठामध्ये हेच सांगितलं. तुम्हाला काही करता येत नसलं ना, साधू संगे सुभटा. ऐका, साधूचा संघ आहे का महाराज? बघा बरं का, तुम्हाला सांगतो, संगतीमध्ये वाल्या नारदांच्या आला म्हणून त्याच्याकडून रामायण घडलं बरं का. जर कदाचित नारद त्याला भेटले नसते तर रामायणाचा जन्मच नसता झाला, किंवा वाल्याचा वाल्मिकी घडलाच नसता. आजामेळ्याचं उदाहरण आहे. सचिन महाराज, तुम्ही भागवताचार्य आहात. आजामेळ्याच्या घरी जर ती साधू मंडळी आली नसती तर हा आजामेळा त्याचा उद्धारच झाला नसता. साधे एक केवळ नारायण नामाची शक्ती आहे. आणि म्हणून ही जी संगती आहे ना, साधूची संगती, जीवनामध्ये फक्त संगती करावी. साधू संगे सुभटा हा शब्द एवढाच सुंदर आहे. आणि याच्यावर जास्त लक्ष द्या, याच्यावर केंद्रित करा. साधू संगे सुभटा. साधूच्या संगी काही करा, पण साधूची संगती करा. साधूच्या संगतीमध्ये तुमच्या जीवनाचं सोनं आहे. ही संगती आपल्याला कळली पाहिजे. वाईटाच्या संगतीमध्ये आपलं वाईटच होतं. दारू पिणारा जर एखादा मित्र असेल तर एक दिवस नाही, 2 दिवस नाही, महिना नाही, एक ना एक दिवस वाटणार आपण दारू पिलीच पाहिजे. महाराज जर सोबत असेल एखादा तर एकदा तरी वाटतं. महाराज रस्त्यानं चालताना लोक जय हरी म्हणतात, मला फार आनंद वाटतो बरं का. म्हणजे जे पारमार्थिक नाही आहे, ज्यांचा काही संबंध नाही आहे, पण त्याही लोकांच्या मुखामधून जय हरी हा शब्द बाहेर निघतो. ही संगती आहे. म्हणून आपण कोणाच्या संगतीमध्ये राहावं ही शिकवणारी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून मग साधू संगे सुभटा ही आम्हाला कळाली पाहिजे. तैसीच काही ओव्या फार सुंदर आहेत. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली. गुरुकृपा उखा उजळली. गुरुच्या कृपेची बघा, उन्हाचे प्रकार आहेत. सकाळचं कोवळं ऊन वेगळं, 11च्या पुढचं 12च्या आतचं कोवळं ऊन वेगळं, 12 ते 3 ह्या दरम्यानचं ऊन वेगळं, 4 ते 5:30 हे ऊन वेगळं, आणि 5 पासूनचं पुढचं ऊन वेगळं. बघा, अनुभूती घेऊन पहा. हंगाम बदलला, पावसाळा आला, पावसाळ्यातलं हे ऊन वेगळं, हिवाळ्यातलं वेगळं. तसं ही जी ज्ञानाची ओतपली म्हणजे कोवळं ऊन, ओतपली पडली. ओतपली अगदी कोवळं सकाळच्या या वातावरणामध्ये जे ऊन असतं ना महाराज. आम्ही लहानपणी शाळेत असताना आम्हाला शिक्षक शिकवायचे, या जीवनसत्व अभावी मूळदूस रोग होतो
आणि हे जीवनसत्व जर घ्यायचं झालं तर तुम्ही काय करा, उन्हामध्ये बसत चला, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये. पण हे कोणतं आहे, ज्ञानाची ओतपली पडली. साधूच्या संगतीमध्ये हे ज्ञान प्राप्त होतं. कोवळं अशा प्रकारचा शब्द किती गोड आहेत बघा, ज्ञानाची ओतपली पडली. आणि म्हणून हे सगळं शिकवत असताना भगवान ज्ञानोबाराया सांगत असताना अनेक ओव्यांचे प्रयोग केले आणि माऊली पुढं चालतात. माणसाच्या शरीरामधले हे जे काय म्हणतो आपण त्याला, काम क्रोधादी विकार हे नष्ट झाले पाहिजेत. हे एकाच ह्याच्यामध्ये संगतीमध्ये नष्ट होतात आणि ती संगती म्हणजे संतांची आहे. पुढच्या विषयाला हात घालताना माऊलीनं फार सुंदर श्लोक वापरलाय आमच्या भगवान श्रीकृष्णानं. या श्लोकाकडे आपण नेहमी पाहिलं पाहिजे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोह सर्गे यांती परंतप. बघा काय म्हणजे काय भाव सुंदर आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोह सर्गे यांती परंतप. इच्छा द्वेष, इच्छा कोणाला म्हणायचं आणि द्वेष कोणाला म्हणायचं. इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा आणि द्वेषापासून बरं का, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, द्वंद्व तयार होतं. आणि याचंच वर्णन माऊलीनं फार सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे. या ओव्या एक तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेसी जेत अहंकार तनुषी वालभ पडिले. आता वालभ शब्द जरा वेगळा आहे बरं का. वालभ या शब्दाचा अर्थ आहे की नाही, वल्लभ शब्द आहे का. वल्लभ शब्द कसा तयार झालाय, नवरा वेगळा बरं का. वालभ म्हणजे फार प्रेम करणारा, फार जीव लावणारा आहे की नाही, त्याला वल्लभ म्हणतात. वालभ म्हणजे थोडक्यामध्ये आता मोकळेच सांगतो, लफडं, वालभ पडिलं, वालभ आहे की नाही. कोणाचं महाराज, इच्छा द्वेष समुत्थेन, म्हणजे काही शब्द आहेत ना, तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगिजेल परिशी. ऐक जेत अहंकार तनुशी, अहंकार आणि शरीर यांचं प्रेम जमलं, ठीक आहे, यांचं प्रेम झालं. अहंकार आणि तनु, शरीर आणि मी. मग आता यांच्या प्रेमामध्ये काय झालं, अहंकार तनुशी वालप पडले. प्रेम झाल्याच्या नंतर तेथ इच्छा ही कुमारी झाली याच्यामधून, ठीक आहे नाही, प्रेमामधून, लफड्यातून, काय म्हणायचंय ते म्हणा. तेथ इच्छा हे कुमारी झाली. त्यांना एक मुलगी जन्माला आली. अहंकार आणि तनु यांच्यापासून तेथ इच्छा ही कुमारी झाली. त्यांची मुलगी जी होती ना, तिचं नाव होतं इच्छा. तेथ इच्छा ही कुमारी झाली. ते कामाची या तारुण्य आली. काय ओव्यात हो महाराज, कुठं सांगावा, किती सांगावा आणि कुठं थांबावं ह्याचाच मेळ लागला मला. काय सांगावं बरं. सगळं सांगायचं म्हणल्यावर आपल्याला वर्ष लागत नाही निश्चित. आपल्याला काय करायचंय, त्याला स्पर्श करून पुढे जायचंय. म्हणून मी खूप नाव म्हणजे आवड असून सुद्धा काढल्या मी बाजूला. ते तर इच्छा ही कुमारी झाली, कामाची या तारुण्य आली. कामाच्या याच्यामध्ये आली बघा ती, आहे की नाही. म्हणजे इच्छा ही मोठी झाल्याच्या नंतर तरुण होते आणि तरुण झालेल्या इच्छेला नाव पडतं आई काम. आम्ही जो काम म्हणतो ना, सुरुवातीला जरा कमी असते, पोरगी असते ती कुमारी, तोपर्यंत तिला इच्छा म्हणतात. पण हीच तरुणी झाली ना, तिला काम म्हणतात. आणि मग त्या कामाचं पुढं काय केलं, कामाचं लग्न झालं बघा. ते तर इच्छा ही कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली. ते द्वेषाशी मांडली वाराडिक आणि तिचं लग्न द्वेषाशी झालं, कामाचं लग्न. विषय फार गंभीर आहे बरं का, विषय फार महत्त्वाचा आहे, फार सुंदर आहे.
तिचं तेथ द्वेषेसी वाराडिक मांडली. आता द्वेषाशी तिचं लग्न झालं. पुढं काय झालं? तया दोघास्तव जन्मला, हे की नाही. आणि त्यांच्यापासून जो जन्मला त्याचं नाव द्वंद्व मोह. काय सुंदर आहे. मला सांगा, असं कोणत्या वाङ्मयामध्ये माऊलीनं एवढं, महाराज या ओव्यांना काय म्हणायचं? इच्छा द्वेष समुत्थेन या श्लोकाखालच्या या ओव्या अक्षरशः वेळ लावतात. फक्त आम्हाला त्या कळल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत, त्यांच्याशी आम्ही समरस होता आलं पाहिजे. कोणाची अहंकार आणि तनूचं लग्न झालं, त्यांच्यापासून इच्छा उत्पन्न झाली, इच्छा मुलगी जन्माला आली, ती इच्छा तरुण झाली, तिचंच नाव काम, कामाचं द्वेषाबरोबर लग्न झालं आणि त्या काम आणि द्वेष यांच्यापासून द्वंद्व मोह जन्माला आला. मला सांगा तुम्ही, हे वर्णन क्रोधादी विकारांचं कोणत्या ग्रंथामध्ये तुम्हाला सापडेल? म्हणून ज्ञानेश्वरी वाचायलाच पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो मामाचं वाक्य, सोनोपंत मामा दांडेकर मामाजी म्हणायचे ना, महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नये. त्याचं हेच कारण आहे. आत्मबोध जर करून घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचावीच लागेल. आपण आता या 7व्या अध्यायाला बगल देऊन, अर्थात याचा उपसंहार करून आपण पुढच्या 8व्या अध्यायाला प्रारंभ करतोय. 8व्या अध्यायाच्या ओव्या फार सुंदर आहेत. 7वा मायेचा आहे आणि 8वा अध्याय मृत्यू कसा असावा, माणसानं कसं मरायचं प्रत्येकाला आहे, पण माणसाचा मृत्यू कसा असावा, जीवन काय आहे, हे फार सुंदर. याच्यामध्ये माऊलीनं फार गोड भाष्य केलेलं आहे. आणि या मृत्यूला सामोरं जाताना माणसाची भीती का असते, ती का म्हणजे शरीर काय आहे, शरीराचा नाशवंतपणा कसा आहे, याच्यावर फार परखड भाष्य केलेलं आहे. अर्थात सूक्ष्म तुमचं स्थूल शरीर, लिंग शरीर, कारण शरीर, याच्या बाबतीत अत्यंत सुंदर अशा प्रकारचा विचार माऊलीने याच्यामध्ये मांडलेला आहे. फार गोड अशा पद्धतीच्या ओव्यात, प्रकाराच्या ओव्यात. मला या 8व्या अध्यायाच्या बाबतीतल्या काही याच्यामधल्या काही ज्या ओव्या आहेत ना, त्या फार सुंदर आहेत. माऊलीनं प्रस्तावनेमध्ये एक ओवी फार सुंदर, मने परिसने याच्या राया, ऐके बापा धनंजया. ही ओवी आहे ना बघा, तुम्ही खोल चिंतन करा. म्हणे परिसने याच्या राया. सचिन महाराज, अहो अर्जुनाची हे पाती, जे परिसनया योग्य होती, तेही कृपा करून संती अवधान द्यावे. ही पहिल्या दिवशी आपण ओवी घेतली. ऐकण्याचा अधिकार कोणाला आहे? अर्जुनाची पांती. त्याचाच संदर्भ इथं. अर्जुनाच्या पंक्तीतल्या असणाऱ्या लोकांनीच माझ्याकडे लक्ष द्या, ज्ञानेश्वरी ऐका, बाकीच्यांनी तिकडे वरण भात खा. अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, कुणालाही ऐकायचा अधिकार नाहीये. तो स्वतः, म्हणजे आपण त्या ओव्या पाहिल्यात बघा. शारदीचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेची ती मने मोवाळे, चक्रोत लगे. काय ओव्यात ह्या. आणि याच ओव्याचा संदर्भ देऊन अर्जुन कसा आहे, अर्जुन किती एकाग्रतेने ऐकतोय. आज 8व्या अध्यायापर्यंत अर्जुनानं किती लक्ष देऊन ऐकलंय. युद्धाचा प्रसंग आहे, तिकडे तलवारी वाजतात, गर्दी आहे, कुरुक्षेत्र गजबजून गेलेलं आहे, आणि एवढ्या याच्यामध्ये किती एकाग्रता आहे. ही एकाग्रता समजून सांगण्यासाठी माऊली शब्द प्रयोग करतात. परिसनेयाच्या राया, ऐके बापा धनंजया. बापा म्हटले हो, ऐके बाबा. आपण म्हणतो हे बाबा ऐक बाबा, तुझ्या पाया पडतो. परिसनेयाच्या राया, ऐकण्यामध्ये प्रवीण असणाऱ्या, नुसतं प्रवीण नाही, ज्याची कमांड आहे. ऐके बापा धनंजया. काय शब्द आहेत महाराज, देवानं म्हणावं. परिसनेयाच्या राया, सर्टिफिकेट देऊन टाकलं.
तो ऐकण्यामधला राजा आहेस, हे शब्द आहेत. फार गोड श्लोक आहे याच्यामध्ये. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम यांती नास्त्यत्र संशय. यांती नास्त्यत्र संशय. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंत्यवेळेला जो माझं स्मरण करतो तो मुक्त होऊन जातो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. स्मरण मुक्त्वा कलेवरम. कलेवरम स्मरण मुक्त्वा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम यांती नास्त्यत्र संशय. याच्यामध्ये संशयच नाही. मी सांगतोय ते ऐक. अंतकाळेला माझं स्मरण पाहिजे. शबरीच्या अंतकाळेला शबरीनं भगवंताचं स्मरण केलं. जाताना माणसाच्या शेवटला अंत्यवेळेला त्याचं स्मरण आलं तर आमचे जीवन सार्थकी लागलं असं समजायचं. आणि अंत्यकाळेला जर पोरं लक्षात येत असतील, संपत्ती लक्षात येत असेल, आहे की नाही, एकर लक्षात येत असेल, तर मग त्या आहे की नाही पुढचा जन्म आहे की नाही मग कुठेतरी आपलं किड्या मुंग्यांचा मकोड्यांचा जन्म. आणि याच्यावरचे हे भाष्य करत असताना फार म्हणजे काय, पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला. आई, पै आथावी घट बुडाला तो उदके आत बाहेरी भरला. पाठी दैवगत्या फुटला तरी उदक काय फुटे. अहो खोल सागरामध्ये ज्ञानेश्वर माऊली, खोल सागरामध्ये पाण्याचा घडा, घागर म्हणा, काय काय म्हणायचं म्हणा तुम्ही, घागर बुडाली. पै आथावी, खोल सागरामध्ये आथावी घट बुडाला. तो आत बाहेरी, आतही पाण्याने भरलाय आणि बाहेर बी काय झालंय ताई, त्याच्या मधी पाणी आणि बाहेरही पाणी. हिरीमध्ये टाकलंय, विहिरीत. आथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या फुटला आणि प्रारब्ध वशानं कुठेतरी खडकाला ठेक लागला, आहे की नाही. किंवा पूर्वी बघा असे पाणी काढण्यासाठी रहाट मोठ याच्यामध्ये काय वापरायचे, असे मोठमोठाले मातीची भांडी, हे काय म्हणतो आपण त्याला, मडकं म्हणा, डेरा म्हणा. पाठी दैवगत्या फुटला आणि ते फुटलं मधी. मग फुटल्याच्या नंतर पाणी फुटतं का हो? अहो लय नुकसान झालं ना, आमचं पाणीच फुटलं. पाणी आणायला गेले होते आणि तो पाण्याचा मडका फुटला आणि पाण्याबरोबर, त्या पाण्याबरोबर काय झालं, पाणीच फुटलं मडक्याबरोबर. असं कधी घडतं? पाठी दैवगत्या फुटला तरी उदक काय फुटे. महाराज तसंच हे हा जो आमचा देह आहे ना, हे तेच माऊलीला समजावून सांगायचंय. पै आथावी घट बुडाला, पाठी दैवगत्या फुटला, हे फुटणारच आहे. पण याच्यामध्ये असणारा आत्मा मात्र फुटणार नाही. आत्मारूपी जल, आत्मारूपी उदक, आत्मारूपी पाणी हे फुटणार नाहीये. ती फुटतच नाही महाराज. त्याचं ही ओवी आपण चांगली स्मरणात ठेवा. आणि काय असतं माहिती का, त्या ओव्याशी समरस झालं ना, तो माणूस त्याच्यामध्येच राहतो बघा. ते जे चिंतन आहे ना, ज्ञानेश्वरीचे जे चिंतन आहे ना, हे काही और आहे, हे आनंद देणार आहे. हे दुसऱ्या गोष्टी कसलाही संकट असू त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. माणूस एक वेगळ्या दुनियेमध्ये जगतो. जैसा कवन एक काकुळती. आणखी उदाहरण दिलं ना माऊली, याच्यावर समाधान नाही झालं, आणखी उदाहरण माऊलीनं दिलं. कवन एक काकुळती पळता पवन गती दुपावली अवचिती कुहा माझी पडी येला. मी तुम्हाला अभिनय करून सांगण्याचा प्रयत्न याच्यामुळेच केला की तुमचं माझ्याकडे असं टक लावं, हे असं का करायला लागला बॉ. तैसा कवन एक काकुळती, काकुळतीला आलेला आहे. महाराज पळण्याचे अनेक प्रकार आहेत बरं का. शर्यतमध्ये पळणं वेगळं माऊली, रेसमध्ये पळणं वेगळं,
उगाच सकाळी जॉगिंग करताना पळणं वेगळं, ते कसा पळतो का चलतो का डुलू डुलू डू असं करतो ते त्याला माहीत असतं, ते पळणं वेगळं. पण एखादा माणूस जर आपल्या मागं तलवार घेऊन लागल्यावर सचिन महाराज, मग जे पळणं आहे ना महाराज, किंवा जंगलामध्ये असा एखादा सापडला आणि अचानक समोर वाघ दिसला आणि त्या वाघाला भिवून तो वाघ मागे हा पुढे, मग त्यावेळेस माणूस जो पळण ना, माऊलीनं त्याला म्हणलं काकुळती, तो शब्द येत. कवन एक काकुळती पळता पवन गती. कसा पळतो महाराज? वाऱ्याच्या गतीनं. पळता पवन गती, पळता पवन गती. दुपावली आवचिती कुहा माझी पडियेला. दुपावली म्हणजे असा पळत होता वाघ मागं लागलेला होता आणि त्याच्या लक्षातच आलं नाही, पुरं झुडझुडपं होते आणि 2च पावलावर राहिल्यावर त्याच्या लक्षात आलं अर इथं विहीर आहे. आणि 2 पावल्यावर लक्षात राहिलं तर स्पीड एवढी होती की आता तो कंट्रोलच करू शकत नव्हता. त्या असणाऱ्या विहिरीच्या काठावर आला आणि त्याची इच्छा झाली आता आपण थांबावं, पुढं विहीर आहे. पण आता उपयोग नाही ना महाराज, किती गती घेतलेली शरीरानं. तशीच त्याची त्या शरीराच्या गतीमुळे त्या विहिरीमध्ये पडला. दुपावली अवचिती कुहा माझी पडिला. माऊलीने याच्या पुढची ओवी तर फार सुंदर, एवढी सुंदर आहे. तया पडणया आरवते, तया पडणया आरवते, पडणे चुकवावया परवते, नाही म्हणून ते ती पडावीची पडे. तया पडणया आरवते, आता त्या पडण्याच्या अगोदर. पडणे चुकवावया परवते, आता पडल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. पडणं चुकणार होतं काही? पडणे चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावेची पडे. त्याला तर काय त्याच्या बापाला पडावं लागत, पडावंच लागेल. आता गत्यंतरच नाही, चुकवायची इच्छा, मनातून इच्छा आहे. तसंच आमच्या जीवनाचं आहे. म्हातारपण म्हणजे ह्या विहिरीच्या काठावर 2 पावलं आपण आलेलो आणि मग आता विचार केला की आतापर्यंत खूप माणसाची मुंडके मोडली, खूप व्याभिचार केला, खूप अनाचार केला, खूप भ्रष्टाचार केला, खूप लोकांना त्रस्त केलं, खूप वाईट वागलो. आता मात्र मला चांगलं व्हायचंय. पण राहिलेला काळ आता शरीर नाही साथ देत. आता 2च पावलं राहिलेत आणि ते 2 पावलामध्ये आता हा पडणारच आहे. म्हणून म्हाताऱ्या माणसानं नामस्मरणच करू नये महाराज, काहीच गरज नाही. आता काय करतो, आता हरिपाठ करायला येईना, आता बोबडी वळू लागली, चालता येईना, नाकातून पाणी गळते. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. ही मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं. म्हणून माझं वैयक्तिक मत आहे बरं का, हे म्हातारपणी असं हे जे त्रास होतो ना, तो पाहत नाहीये. नाक गळणं, डोळ्यामधून चिपडे येणं, खोकलायची इच्छा आहे पण खोकला येत नाही महाराज, फुफ्फुसं असे जाम होतात, रात्रंदिवस उबळ येते, चालता येत नाही, तोल जातो, इंद्रिय सगळे गलित गात्र होऊन जातात, शरीर सगळं थकून जाते, शरीराचा पाला पाचोळा होतोय. आणि अशा वेळेस जर परमार्थ करायचं म्हटलं तर परमार्थ शक्य नाही. अशा वेळेला जर ज्ञानेश्वरी वाचायचं म्हटलं तर डोळ्यामध्ये ताकद नाहीये, समजत नाही, इच्छा असताना सुद्धा आपण वाचू शकत नाही. म्हणून या निमित्तानं सर्व तरुण, विशेष करून तरुणांना आवाहन आहे की सर्वांनी ज्ञानेश्वरीवर एवढं प्रेम करा की ज्ञानेश्वरी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तया पडणया आरवते, पडणे चुकवावया परवते, नाही म्हणून ते पडावीची पडे. इच्छा नाही पडायची, पण आता पडावंच लागणार आहे. ही मानवी जीवनाचं ही मूल्यांकन आहे. म्हणून आपण ठरवलं पाहिजे, वेळीच ठरवलं पाहिजे. ही शोकांतिका आहे आणि हे आपल्या वाट्याला येऊ नये. म्हणून काही ओव्या फार सुंदर असतात बघा. बऱ्याच वेळेस मी अंत्यविधीला जातो, आता जावं लागतं एक नाही. अंत्यविधीला गेल्याच्या नंतर महाराज कोणाच्या अंत्यविधीला गेलं, तो कशाने दारू पिऊन गेलेला आहे, लिव्हर सडून गेलेला आहे, तो व्यक्ती आता कशाने गेलेला आहे,
वेगवेगळ्या आजारानं गेलेला आहे, आयुष्यभर व्याभिचार केलाय, आजार झाला आणि तो व्यक्ती गेलाय, आणि तिथं जाऊन त्याच्या अंत्यविधीच्या वेळेस भाषणं ठोकायचे, का झाकली घटीचा दिवा, नेनी जे काय झाला केदवा. काय म्हणायचं याला? हे तिथं योग्य आहे का? का झाकली घटीचा दिवा, नेनी जे काय झाला केदवा. शब्द बघा, शब्दांचे प्रयोग बघा, शब्दांचं वैभव बघा, या शब्दांची श्रीमंती, या शब्दांचं वजन तपासा. का झाकली घटीचा दिवा, हे घट झाकलेला घट आहे, दिसत नाहीये, हा दिवा दिसत नाहीये. का झाकली घटीचा दिवा, नेने जे काय झाला केदवा. काय झालं काही कळालंच नाही. हातपाय वाकडे झाले, तोंड वाकडं झालं आणि अचानक गेले. काय सांगावं महाराज, जेवण करून असे बसलेले होते आणि अचानक पलंगावून खाली कोसळले. काहीच कळालं नाहीये. हे निमित्त मात्र आहे सगळं. पण जो साधू असतो ना,